नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं स्वागत करते. तर आता श्रावण आणि श्रावण सुरू झाला की अर्थातच सणांची मांदी आली. म्हणजे अनेक प्रकारचे सण या दिवसात येतात जे वर्षा ऋतूशी पावसाच्या ऋतूशी निगडीत असतात. तर मी मागे एक व्हिडिओ टाकलेला ह्याचा आपल्या बैलांचा. तर त्या दिवशीची एक मी घटना सांगते. मी अशीच मार्केटमध्ये निघालेले आणि मला काही फुलं घ्यायची होती. तर मी फुलं घेतली आणि समोरच एक बेकरी होती. तिथं मला थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं घरात न्यायला, म्हणून मी तिथं घ्यायला गेले. तर एक पूर्ण दारू पिऊन लाल भडक डोळे असणारा बाप 2 आपली मुलं घेऊन त्या बेकरीत उभा होता. मुलांना विचारत होता, काय पाहिजे घ्या तुम्हाला, काय रे काय पाहिजे. ती मुलं दाखवत होती मला हे पाहिजे. तर तो काय म्हणायचा, नको नको हे दुसरं घे, हे घे, ते घे. मुलं मग दाखवायची बंद झाली. 2 मिनटं मी तिथंच होते. मुलं काय दाखवणार. अरे सांगा की काय पाहिजे तुम्हाला, मोठ्यानं आवाज करत करत तो मुलांवर ओरडायला. तर मुलं बिचारी काय मागत नव्हती. आता मुलांनासुद्धा लहान असूनसुद्धा कळतं की कुठली गोष्ट कुणाकडे मागायची आणि कोण आपल्याला देईल का नाही देईल. मोठ्या आशेनं ती मुलं मघापासून काहीतरी वडील घेतील म्हणून मागत होती. परंतु नशेत असणाऱ्या वडिलांकडं ती लेकरं काय मागणार. न राहून मी 10-10 रुपयाच्या 2 कॅडबरी घेतल्या आणि त्यांना म्हटलं, इकडे अरे बाळांनो कितवीला आहे तुम्ही. उगीच आपला आता शिक्षक आहे म्हणून त्या लक्षाला सांगायचं. म्हटलं इकडे अरे या. त्यांना जवळ बोलवलं आणि त्या 20 रुपयाच्या 2 कॅडबरी दोघांना देऊन टाकल्या. आता त्या मुलांना काय वाटलं असेल, त्याच्या बापाला काय वाटलं असेल, जे काय असेल ते असेल. पण बापाला काय वाटलं असेल असं मला काही वाटलं नाही. कारण तो आपला त्याच्याच नादात होता, त्याच्याच नशेत होता. त्याला मुलांना काय घेऊ द्यायचं नव्हतं. फक्त एवढंच दाखवायचं होतं की बघा बघा तुमचा बाप तुम्हाला काय वाटेल ते पाहिजे ते घेऊन देऊ शकतो. परंतु ती लेकरं त्या गोष्टीकडे बघत होती आणि त्यांच्या लक्षात येऊन गेलं की हा बाप आपल्याला काही देखील घेऊन देणार नाही. तेव्हा आपोआप ती मुलं त्या दिसणाऱ्या मिठाईकडे फक्त पाहत राहिली आणि मोठ्या आशेनं इकडं तिकडं बघत राहिली. कधीतरी आम्हाला हे देखील मिळेल. आणि मग ती गोष्ट मी त्यांना छोटीशी घेतली, मी देऊन टाकली.